दीप्ती, हे घे उठ. ह्या गोळ्या खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. ए सुनबाई, चहा आणतेस का नाही अजून? अगं किती वेळ लावणार आहेस? हो आणते आणते, थांबा 5 मिनिटं. अगं एका कामाला काय 10 तास लावतेस का काय? रमकर, हो आले सासूबाई. कसला हा जरा झालाय काय माहिती. ताईंना सगळी एकटीला काम करायला लागते. अरे यार, मी दीप्तीसाठी डाळ लावायलाच विसरले. ती डाळ लावते. मला भूक लागली असेल. त्या भवानीला कशाला ठेवलंयस? नुसती झोपून राहत्या. अहो काय बोलताय सासूबाई, तुम्हाला कळतंय का? अहो ती तुमची पण तर सून आहे ना. मग हे जाऊ दे, तुमच्याशी वाद घालण्यात ना काही अर्थच नाहीये. दीप्ती, सॉरी मी तुझ्यासाठी डाळ लावायला विसरले. मी पटकन डाळ लावते, फोडणी देते आणि त्यानंतर मग आपण डॉक्टरांकडे जाऊ. अहो डॉक्टरांकडे आता का असं काय करतेस? आज अपॉइंटमेंट होती. मी दुपारची अपॉइंटमेंट घेतलीये. ती करताय तुम्ही माझ्यासाठी? किती काळजी करताय माझी. अगं मला सांग, अगं तू अगे भवानी, अजून हिची सेवा करत बस. तुला काय काम नाही का? सासूबाई जरा शांत बसा. हो किती बोलताय तिला. कसला आजार झाला हिला काय माहिती एवढा. नुसतं दिवसभर हांतरुणावर पडून राहत्या. पिढा कुठली तिला पाठव माहेरी. जाऊ दे तिच्या घरी. डोक्याला ताप आमच्या. मी अजून जर काही बोललात ना तर बघाच, तिच्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाहीये. मला सगळ्या गोष्टी देतेय ना वेळेत. दीप्ती, तू सासूबाईंचं म्हणणं एवढं मनाला लावून घेऊन नको. अहो ताई, तुम्ही पण नका भांडू माझ्यासाठी त्यांच्या बरोबर. खरं तर खूप इझी आहे हो माहेरी जा म्हणणं, पण सून आपलीच आहे का समजत नाहीये त्यांना. तू त्यांचं म्हणणं नको एवढं मनाला लावून घेऊस. आणि ताई, मी अशीच आजारी राहणार आहे. मला माहित नाही मी कधी बरी होईन. अगं असं नको बोलूस दीप्ती. मी तुझ्या सोबत आहे. अगं भाऊजी तुझ्या सोबत आहेत. पण बिन काही नाही. जोपर्यंत मी या घरात आहे ना तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढी औषधं महत्वाची असतात ना आजारपणात, तेवढंच महत्वाचं असतं घरातल्यांचं प्रेम, त्यांचा मानसिक आधार जो तुला आहे. तू सासूबाईंचं म्हणणं नको मनावर घेऊस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या घरातले जर सोबत असतील तर मोठ्यातला मोठा आजार पण बरा होतो. तुझा तर आजार छोटूसा आहे. अहो ताई, तुमच्या या विश्वासामुळे तर मी आज इथे आहे आणि जिवंत आहे. अगं असं नको बोलूस. नाही, अपने तो अपने होते हैं।